अस्मिताच्या वेडापायी मी तुला तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही। तुला दुसरं लग्न करावंच लागेल। ही मानसी या घरात कशी आली? निघ इकडून। ऐका ना आत्याबाई, प्लीज असं नका करू। हिला या घराची पायरी चढू द्यायची नाही। अहो रंगू सांगत होती की ती देवळाजवळ जाऊन आपल्या दुकानाजवळ जाऊन रडगाणं गात होती। आपली बदनामी करायला गेली असेल तर मी जीव घेईन तिचा। शोधून काढा मानसीला, ती जिथे असेल तिथून पकडून आणा इथे। बोल रश्मी, कशी आहेस तू? ती कशी असणार अभि? तुझ्या आठवणीत आणि आशेवर जगते। हो हो हो, कळलं मला जयेश। हो, म्युनिसिपल गार्डन जवळचं रेस्टॉरंट ना? हो ठीक आहे मी पोहोचते। हो चल बाय। रश्मी, तुला भेटायचं होतं ना? मी सांगतो तिथे ताबडतोब ये। रश्मी जशी आहे तशी आहे, प्लीज। प्रभाकर साहेब तेव्हा ज्या केसचा तपास करत होते त्यावरून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याची जी तुझी आयडिया आहे, कमाल। हॅट्स ऑफ। जयेश, उगाच कौतुक नको करूस। खर तर ही गोष्ट मला खूप आधी सुचायला हवी। काही गोष्टी अशा घडत गेल्या की एनिवे, आता 14 वर्षापूर्वीचे ते रेकॉर्ड्स कसे मिळवायचे याचाच विचार करते मी। अस्मिता, अगं काय बोलतेस तू? हा, मी समोर असताना तुला या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही म्हणजे कमाल आहे ना? काय अगं तुला विचारतोय मी आहे ना? मग 14 वर्षांपूर्वीच्या तपासाची जबाबदारी मी घेतो। तुला सगळे डिटेल्स मिळतील, सगळे। थँक्स काय आता यात? हा, एनिवेज, तनयाच्या संदर्भात मी काय प्लॅन केलंय ते तुला सांगतो। तनयाच्या बाबतीतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रश्मी, कुठे पोचलीस? काय अजून ऑन द वे आहेस? अगं मी तुला सांगितलं होतं ना, जशी असेल तशी ये तू। ओके ठीक आहे। मनाली, 14 वर्षांपूर्वी बाबा कुठली केस सॉल्व्ह करत होते हे शोधून काढण्यासाठी सावंत साहेब आपली मदत करणार आहे। तुला एक काम करायचं, गेल्या 6 महिन्यात आश्रमात, सॅनिटोरियममध्ये, असायलम्समध्ये दाखल झालेल्या तरुणींचे फोटोज सावंत साहेब तुला पाठवणार आहेत। त्या फोटोजमध्ये तनया आहे का हे चेक करायचं। आणि सीट बंडू आहेत ना तिथे? हां, सीट बंडू, ऐका, तुम्हाला सुद्धा आयडेंटिफिकेशनचं काम करायचं। जवळपासच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये चौकशी करा। गेल्या 6 महिन्यात कुठलीही ॲक्सिडेंट केस आली आहे का तिथे हे बघ। आणि हो, शवागार सुद्धा चेक करा। ओके।
रश्मी कुठे पोचलीस? हे बघ, मी रेस्टॉरंट मध्ये जातोय. मी 2 मिनिटं वाट पाहीन, नाहीतर निघून जाईन. अरे काय, अरे असाच आहे मी. अरे मनालीला एक गोष्ट सांगायची राहिली. अस्मिता, रिलॅक्स रिलॅक्स. सगळी कामं काय आजच्या रात्रीतच करायची की काय तुला? रेस मध्ये ना इतक्या जोरात सुद्धा धावू नये जेणेकरून रेसच पूर्ण करता येणार. हसतेच काय? हा जोक नाहीये. एनिवेज, रेस वरून मला एक किस्सा आठवला. आमच्या पोलीस ट्रेनिंग कॅम्पचा किस्सा आहे. कामाचं निमित्त सांगून अशा गप्पा मारायला भेटतात ते? का वागतेस तू असं स्मिता? मला जळवण्यासाठी? मग मी पण काही कमी नाहीये, लक्षात ठेव. तुला एक मित्र असेल तर मी सुद्धा 10 मैत्रिणी गोळा करू शकतो. असाच आहे मी. अभि अभि एक्स्ट्रीमली सॉरी. अरे इतका उशीर झाला ना. रश्मी, छान दिसतेस. थँक्यू. थँक्स रश्मी. थँक्स फॉर कमिंग. माय प्लेजर. मला खरंच खूप खूप छान वाटलं. आजची संध्याकाळ इट्स गोइंग टू बी फॅन्टॅस्टिक. सिरियसली मस्त जाणार. थँक्स रश्मी. बाय द वे, shall we order? येस. Vera? रश्मी, इथे सफोकेट होत आहे का काय माहिती? चल ना दुसरीकडे जाऊया प्लीज. दुसरीकडे? रश्मी, ऐक ना प्लीज. अरे पण जाऊया. असाच आहे मी. अभि जरा समजू शकते मी, पण असं नाहीये अभि. अस्मिता, रिलॅक्स. कशी रिलॅक्स होऊ जयेश? तसे काही घडलं ते पाहिलंच ना तू.
उलट जे काही घडलं त्यामुळे तू खुश व्हायला हवंस. खुश होण्यासारखं काय? तू असा का वागला माहितीये? कारण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. घे ना. अस्मिता, हॅलो, मी तुम्हाला नंतर कॉल बॅक करतो प्लीज. चल बाय रश्मी, मी निघतो. अभि, अरे आपण डिनरला जाणार होतो ना? हो नंतर कधीतरी. असं असं अचानक काय काय झालंय तुला? आणि अचानक कामं येत नाही का रश्मी? मला एक महत्वाचं काम आहे. पण निदान मला घरपर्यंत तरी ड्रॉप कर. अगं रिक्षाने जा ना. अभि, तुला माहितीये की इथे ऑटो सहसा मिळत नाही. एक काम कर ना, मला इथे... रश्मी, मी तुला सांगितलं मला एक महत्वाचं काम आहे. घरी जा. फेस अगं मी मस्करी केली. You're impossible. ओके 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 अगं मी आहे आणि बाईक असताना तू रिक्षाने जाणार. चल बस. चल बस. सॉरी जयेश, मी निघून आले. नाही, मला ज्यूस नकोय. अरे नाही, मी अगदी व्यवस्थित आहे. सोडायला याची गरज नाही. डोंट वरी. त्या बाईमध्ये निसटली. आता काय करायचं? तेच तर ना, मालकांना काय सांगायचं तेच काय कळना झालंय. मालकांचाच फोन आलाय. अरे उचल उचल उचल. मालक, सापडली का रे ती? मला ती सापडलीच होती, पण तेवढं ते एका बाईच्या कारमधून गेली. काय? अरे अशी कशी निघून गेली ती? तुम्ही काय करत होतात? हातात बांगड्या भरल्या होत्या का मेहंदी लावली होती? काय करणार? सुनबाई अचानक कारमध्ये. सुनबाई म्हणू नका तिला. माफ करा मालक. ती मानसी अचानक कारमध्ये बसली आणि जणू तिची वाटच बघत असल्याप्रमाणे ती बाई कार घेऊन गेली. आम्हाला तिला पकडायला चान्सच मिळाला नाही. अरे घाबरा. अरे धमक नाही रे तुमच्या, धमक नाही. एका बाईला पकडू शकत नाही तुम्ही? फुकट फुकट पोचतोय तुम्हाला. नाही माझंच चुकलं. कार कोणाच्या मालकीची माहिती का? त्या कारचा नंबर. कारचा नंबर? हा 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 मालक, मी बघितला गाडीचा नंबर. गाडीचा नंबर MH04 GJ 3957. हा हा असा होता.
ती कार कोणाच्या मालकीची आहे त्याचं नाव पत्ता शोधून मानसीला ताबडतोब इकडे घेऊन या. मानसीला इथे आणल्याशिवाय परत घरी यायचं नाही. आले का लक्षात? हो मालक. हा. जेदे साहेब नमस्कार. दौलतराव शिर्के बोलतोय. हा थोडं अर्जंट काम होतं. एका कारचे डिटेल देतोय. कार ओनरचं नाव आणि पत्ता हवाय. हो ताबडतोब. धन्यवाद. धन्यवाद. कोण आहेस तू? कोण आहेस तू? हे बघ, जर चोरीच्या उद्देशाने आली असशील. नाही नाही नाही, मी मी चोर नाही हो. मी 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 चांगल्या घरातली आहे. पण प्लीज प्लीज मला गाडीतून खाली उतरवू नका प्लीज. मी मी हात जोडते, वाटल्यास मी पाया पडते. प्लीज मदत करा प्लीज. माझ्या मागे गुंट लागलेत. प्लीज प्लीज मला मदत करा. कोण आहेस तू आणि कोण कोण मागे लागले तुझ्या? मी सांगते. मी 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 मानसी शिर्के. मी मी सकाळपासून त्यांच्यापासून वाचण्यासाठी प्रयत्न करते हो मॅडम. मॅडम प्लीज प्लीज मला मदत करा. ठीक आहे, मला सांग कुठे जायचंय तुला? मॅडम मला मला नाही माहिती. माहित नाही म्हणजे? तुझं घर नाहीये? मॅडम मी मानसी 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 मानसी. बोला मालक. थोड्या वेळात कारच्या डिटेल्स मिळतील. त्या मिळाल्या की त्या पत्त्यावर जायचं आणि मानसीला घेऊन यायचं. हो मालक. नुसतं हो म्हणू नका, काम व्हायला पाहिजे. कदाचित ती बया मानसीची साथीदार असेल. तिने विरोध केला तर तिलाही चांगलाच धडा शिकवा. शिर्क्यांच्या शत्रूचा मित्र तोही आमचा शत्रूच. मग तो कोणीही असो. हो मालक. अगं काही सांगतेस काय? अभि तुला हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि त्यानंच तुला इथे सोडलं. अगं पण मग तो आहे कुठे? आई ऍक्च्युली अभि मला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला, पण अचानक त्याचा मूड गेला. का? त्याला अचानक काहीतरी काम निघालं. मग म्हणाला घरी जा. मग पुन्हा मला बाईकवर बसवलं आणि रिक्षा स्टँड पर्यंत सोडलं आणि निघून गेला. मी असा विचार केला की तुम्हाला भेटावं म्हणून मग घरी न जाता तुम्हाला भेटायला आले. बरं केलंस. मलाही तुझ्याशी बोलायचंच होतं. पण काय ग रश्मी, हॉटेलमध्ये अभिचा मूड का गेला? तुझ्याशी काही वाद झाला का? नाही आई, तसं काहीच झालं नाही. अगं नाही कसं? मग असं अचानक मूड जायला झालं काय? रश्मी काय झालंय? हे बघ, माझ्यापासून काहीही लपू नकोस. आई, आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो तिथे अस्मिता
अस्मिताचं काय? तिथे अस्मिता एका तरुणाबरोबर होती. आय थिंक जयेश नाव होतं त्याचं. आई, अभिमान मला म्हणाला होता की कोणालाही सांगू नकोस, पण तुम्ही आग्रह केलात म्हणून मी तुम्हाला सांगितलं. प्लीज त्याला सांगू नका, मी तुम्हाला हे सांगितलं. अगं नाही सांगणार, आणि त्यात नवीन काहीच नाही. तो माणूस बरेच वेळा तिला भेटायला येतो. ACP आहे तो. ACP? पण आई, अस्मिता तिच्या सगळ्या केसेस स्वतःच सॉल्व्ह करते ना? अच्छा, म्हणजे पोलीस आणि अस्मिता मिळून हा तपास करतात. म्हणजे गुन्हेगार नक्कीच खूप मोठा असणार. खरं तर गुन्हेगार अस्मिताच आहे. तिच्या कामापायी घराकडे, अभिमानकडे लक्षच नसतं तिचं. कुणाचीच पर्वा नाहीये तिला. तुला खरं सांगते रश्मी, तिला या घरची सून केल्याचा पश्चाताप होतोय मला. बिचारा अभिमान. आई, पण मला तर असं वाटत होतं की या दोघांचं खूप छान चालू आहे. असलं चांगलं आणि काय. अभि पण खूप वैतागलाय तिच्यावर. अभिचं दुःख बघवत नाही ग मला. म्हणूनच मी त्याला तुझ्याशी बोलायला लावलं. आई, डोंट वरी, मी आले ना आता. मी बोलत जाईन अभिमानशी नेहमी. पण अभिमानही इतका विचित्र वागतो. म्हणजे कधीतरी माझ्याशी खूप छान वागतो आणि नाहीतर अचानक रूडली वागायला लागतो. खरं सांगू का, अभिमानच्या मनाचा मला थांगपत्ताच लागत. त्याचं मन थाऱ्यावर नसायला अस्मिताच जबाबदार आहे. तिच्यामुळे सगळंच विस्कटून गेलं. आई, अभि कितीही रूढ वागला ना तरी मला तो आवडतो. अभि माझ्याशी कसाही वागला तरी त्याचं वागणं मला तितकंच आवडतं. खरं तर तूच माप ओलांडून या घरात यावंस अशी माझी इच्छा होती. पण अभिनं तेव्हा ऐकलंच नाही माझं. पण तू तयार आहेस ना अजून? आई, तेव्हाही माझ्या मनात अभिशिवाय दुसरं कोणीच नव्हतं आणि आताही नाही. पण अभि तयार होईल यासाठी. का नाही तयार होणार? अगं, तुझ्यासारखी बायको मिळणार असेल तर का नाही तयार होणार? आणि आपण त्याचं मन वळवू ना, आणि झालेली चूक सुधारू. मला पूर्ण खात्री आहे तू अभिला सुखी ठेवशील. घराची इज्जत सांभाळशील आणि सरंजामेंची सून तूच शोभशील. चल आज चल, ये. चल आपण माझ्या रूम मध्ये बसू. ये. अस्मिता कोणाला घेऊन आली आहे? कोण असेल ती? जाऊ दे ना, मला काय करायचंय? सुंदर नाही, लई मोठी लिस्ट आहे शिरराव. हो. अरे, सावंत साहेबांनी सगळं डेटा पाठवलं, त्यामुळे आजच्या आज ही लिस्ट पूर्ण करायलाच पाहिजे आपल्याला. इथे
नाही. इथं नाही, पण लवकरात लवकर सापडायला पाहिजे, म्हणजे मॅडमना पण बरं वाटेल ना. घे. अगं घाबरू नकोस, मीच आहे. घे कॉफी घे. माझ्यामुळे तुम्हाला उगाच त्रास झाला ना. अगं त्रास कसला, आणि तुझा त्रास दूर होणं जास्त महत्वाचं. घे कॉफी घे. सावंत साहेबांमुळे खूप पटकन आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला ना आपल्याला. पण आपण मॅडमच्या रूम मध्येच भेटलो असतो तर. आली हे बघ, स्टडी रूमची गोष्ट वेगळी होती, पण त्या गेस्ट रूम मध्ये म्हणा का मॅडम ना कशाला उगाच जागरण, नाही का? त्यांच्या डोक्याला काय ताप कमी आहे आधीच. आपण एक काम करू, त्यांना आराम करू दे, आपण सकाळी फोन करू त्यांना. चला कामाला लागूया. आता शांतपणे सगळं सांग. मी मानसी रणजित शिर्के, दौलतराव शिर्क्यांची सून. दौलतराव शिर्क्यांची सून? मॅडम, माझा नवरा रणजित आता या जगात नाही, म्हणून मी आसरा घेण्यासाठी माझ्या सासरी गेले. तर सासरच्यांनी मला घरातून हकलवून लावलं. पण का? कारण माझं आणि रणजितचं लग्न त्यांना पसंत नव्हतं. रणजित गेला तरीही मी तिथे गेले. त्यांनी मला घरातून हकललं तरीही मी पुन्हा तिथे गेले. 4 दिवस बरे गेले, पण नंतर मामांजी आले तेव्हा त्यांनी माझा अपमान करून मला घराबाहेर काढलं. धनश्री, या मानसीला घरात घ्यायचं नाही असं बजावलं होतं तुला. प्लीज दया करा माझ्यावर. नाही वर्षी ऐकणार नाही. रंगू धर तिला. ऐका ना माझा. तू निघ. आई, तू निघ. आई, प्लीज ऐका. निघ इकडून. प्लीज. अगं पण जिथे आपला अपमान होतो तिथे जायचंच कशाला? सुनेचे हक्क मिळवण्यासाठी तू कोर्टातही जाऊ शकली असतीस. मॅडम, मला त्यांचं काही नको होतं, पण रणजित पासून मला दिवस गेले होते. शिर्क्यांचा वंश माझ्या पोटात वाढत होता. त्याला तर त्याचे हक्क मिळायला हवेत ना. मग या बेसवर तर आपण कोर्टात दावा करूच शकतो. एक मिनिट. वंश वाढत होता म्हणजे? कारण टेन्शनमुळे माझं मिसकॅरेज झालं होतं. म्हणून मी पुन्हा आसरा घेण्यासाठी तिथे गेले तर शांत हो, शांत हो. हे बघ, असं रडत बसून प्रश्न सुटणार नाही. मला सांग, त्या गुंडांना जर तू पुन्हा पाहिलंस तर ओळखू शकशील? आपण पोलिसात कंप्लेंट करू त्यांची. ते गुंड नाहीयेत, ती माझ्या मामाजींची माणसं आहेत. त्यांच्या पोलिसात खूप ओळखी आहेत. असू देत ना ओळखी, पण म्हणून सत्य किती दिवस लपवून ठेवणार आहे ते? एक ना एक दिवस सत्य सगळ्या जगासमोर येईलच, आणि त्यांना तुझा स्वीकार करावाच लागेल. कठीण आहे ते,
कारण माझा नवरा गेल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीतलं काहीही मिळू नये यासाठी मामांजींनी माझ्यावर खोटे नाटे आरोप केले आणि मला घराबाहेर काढलंय. असं म्हणतात सासरा आणि सुनेचं नातं हे बाप लेकीसारखं असतं. अशा सासऱ्यांना चांगलीच अक्कल काढायला हवी. खोटे आरोप. ही बॅग तू भरली नव्हतीस ना? नाही, कमलात्या आणि रंगूनी यात माझे कपडे कोंबून आणले. अगं मग आपल्याला ही बॅग चेक करायला हवी. कदाचित त्यांनी या बॅगेत काहीतरी लपवलं असेल आणि तुझ्यावर चोरीचा आळ घेतला तर. ही आपण ही बॅग चेक करूया. ये ये. हे काय? मला त्यांच्या इस्टेटीतलं काहीही नकोय, पण हे अंगावरचे दागिने मला माझ्या नवऱ्याने दिलेत आणि या पिशवीतले दागिने माझ्या आईने दिलेलं स्त्रीधन आहे. तेही हडप करायचे माझ्या सासरच्यांना. मॅडम प्लीज प्लीज माझ्यावर उपकार कराल. मला आजची रात्र इथे राहू द्या प्लीज मॅडम. मी हात जोडते प्लीज. हात काय सोडतेस? तू राहू शकतेस इथे. थँक्यू, थँक्यू सो मच. मॅडम पण ती माणसं अचानक इथे आली तर? ही माणसं इथे कशी येतात? म्हणजे त्यांना इथला पत्ता कुठे माहितीये? आणि जरी आली तरी मी आहे तुझ्यासोबत. डोंट वरी. कोण आहात तुम्ही? अस्मिता इथेच राहतात का? अस्मिता? तुम्ही ओळखता का तिला? नाही, आम्ही त्यांना तर नाही ओळखत, पण त्या एका बाईला इकडे घेऊन आल्यात. तिला शोधतोय आम्ही. पण तिला का शोधताय तुम्ही? कोण कोण आहात? कोण तुम्ही? आम्ही दौलतराव शिर्केंची माणसं आहोत. दौलतराव शिर्के? ती बाई दौलतराव शिर्केंची सून मानसी आहे. फार बदमाश आहे ती. अहो, मालकांच्या पैशावरती डोळा आहे तिचा. सगळीकडे खोटं नाटक सांगून मालकांची बदनामी करते, म्हणून मालकाने तिला आणायला पाठवलंय. आम्ही अस्मिता मॅडमच्या कारने जाताना पाहिले तिला. त्यांना काय माहित नसेल कुठे आहेत त्या? अस्मिता एका बाईला घेऊन आली होती, पण ती बाई आता कुठे माहिती नाहीये. ठीक आहे, अस्मिता मॅडमला बोलवा तर. ती इथे नाही, त्या समोरच्या रूम मध्ये राहते. तुम्ही तिलाच विचारा. आणि तुमची ती मानसी असेल तिथे तर घेऊन जा तिला. चल रे, बघू तिकडे.
अस्मितानं अशा बदमाश बाईला आश्रय का दिलाय? आम्ही दौलतराव शिर्क्यांकडून आलोय. शिर्क्यांच्या सुनेला मानसीला तुम्ही इथे आणलंय ना? हे कोणी सांगितलं तुम्हाला? अहो, कोणी सांगायला कशाला पाहिजे? आम्ही पाहिलंय तिला तुमच्या गाडीत बसताना. आणि आम्ही सरंजामांकडे चौकशी केली. तिथे कळालं की तुम्ही मानसीला इथे आणलं ते. आता काय सांगायचं आहे? घरचे खोटं बोलतायत असंही नाही सांगू शकत. बोला मॅडम, कुठे आहे मानसी? बोलवा तिला. न्यायला आलोय आम्ही. तुमच्याच गाडीत होती ना? आम्हाला मालकांचा तसा आदेश आहे. आम्ही पाहिलाय तिला तुमच्यासोबत. बोलवा तिला. हे बघा, तुम्ही पाहिलं असेलही, पण ती माझ्या नकळत गाडीत बसली होती. खूप घाबरलेली होती, संकटात आहे असं म्हणाली, म्हणून मी तिला इथे घेऊन आले. पण मग नंतर लगेचच ती गेली, आणि ती कुठे गेली मला नाही माहिती. काय? लगेच गेली? केव्हा? बराच वेळ झाला. अगदी 10-15 मिनिटच थांबली ती इथे, मग लगेच गेली. कुठे गेली काय सांगून गेली का? नाही, ती काही सांगायला तयार नव्हती. चल रे, शोधायला पाहिजे तिला. थांब, ती इथे आहे का आपण बघायला पाहिजे. एक मिनिट. कोण आहात तुम्ही? पोलीस आहात? सर्च वॉरंट आहे तुमच्याकडे? हे बघा, एक तर इतक्या रात्री येऊन तुम्ही चौकशी करताय. मी निमूटपणे उत्तरं देते तुमच्या प्रश्नांची, आणि तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर. अहो मॅडम, एक वेळ तुमच्यावर विश्वास ठेवू, पण तिच्यावर कसा ठेवू? अहो, जाते असं सांगून ती नका लपली असेल इकडे. तुम्हाला पण धोका आहे तिच्यापासून. अहो पण अहो ऐका, मी लपायला जागा तरी आहे का इथे? ती आत असेल तर बघ. आहे का? नाही ती आत. झालं समाधान? या आता. आता तरी खात्री पटली ना तुमची? हो मॅडम, येतो. परत आली की तिला सोडू नका. ती गेली? गेली ती माणसं. नशीब तुम्हाला कळलं ती माणसं आली आहेत, आणि ते समोर चौकशी करत असताना तुम्ही मला इथे लपवलं, म्हणून वाचले मी. ओके, शांत होता. चल चल, आपण आज डोंट वरी, ती माणसं गेली आहेत आता. रिलॅक्स, शांत. एक काम कर, तू आज जा आणि जरा फ्रेश हो. माझा एक ड्रेस घाल.
काय गानू हं? इथे काय करतेस? कोणी आलं होतं का आपल्याकडे? अहो त्यात दौलतरावांची माणसं आली होती. अगं मग मला उठवायचं नाही का? माझ्याकडे काहीतरी अर्जंट काम असेल त्यांचं. काम तुमच्याकडे नव्हतं. म्हणजे दौलतरावांच्या सुनेला शोधायला आली होती ती माणसं. आपल्याकडे? आपल्याकडे नाही, अस्मिताकडे. अस्मितानं त्या मानसीला इथे आणलंय आणि रूमवर ठेवलंय. पण हे तिनं त्या माणसानं सांगितलेलं नाहीये. आता गेली असेल ती. नाही हो, ती माणसं गेल्यानंतर अस्मितानं मानसीला परत रूमवर नेलं. म्हणजे याचा अर्थ तिनंच तिला लपवून ठेवलं होतं. मी बघितलं ना माझ्या डोळ्यांनी. नाही, आपण ना यात काहीतरी करायला. ती मानसी म्हणे फार लबाड मुलगी. दौलतरावांची माणसंच तसं सांगत होती. तिने फसवलंय म्हणे दौलतरावांना. आणि मुळात मानसी इथे असतानाही ती इथे नाहीये असं सांगून अस्मितानं दौलतरावांना फसवलं. अस्मितानी फसवलंय ना, मग ती निस्तरेल. आपल्याला काय करायचंय? अहो असं म्हणून कसं चालेल? दौलतराव आणि आपले खूप चांगले संबंध आहेत आणि या अस्मितामुळे उगाच त्यात वितुष्ट येईल. आणि किती काही झालं तरी लोकांसाठी अस्मिता आपली सूनच आहे. नाही, आपण अस्मिताला समज द्यायलाच हवं. विचार करूयात यावर. कारण त्या मानसीचे प्रताप दौलतरावांनी माझ्याही कानावर घातलेच आहेत. पण मुद्दा फक्त एवढाच आहे की आपण समजवल्यावर समजून घेईल का ती? शक्य आहे का ते? आणि त्यातून तिला जर असं समजलं की दौलतराव माझे मित्र आहेत, म्हणजे तिचा संशय अजून वाढेल. हो, पण हे दौलतरावांना कळलं तर? दौलतरावांना कळलं तर त्यांना काय सांगायचं हे अस्मिता ठरवेल. आपण असंच दाखवूयात की आम्हाला काहीही माहिती नाही. नाही तरीही आपण अनु, रात्र खूप झाली, झोप जाऊ. दौलतराव आणि आपले खूप चांगले संबंध आहेत आणि या अस्मितामुळे उगाच त्यात वितुष्ट येईल. नाही, आपण अस्मिताला समज द्यायलाच